तर तिकडे महाआघाडीत मनसेला घेण्यावरनं काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये अजूनही एकमत नाहीये। त्यातच आता राष्ट्रवादी काँग्रेसमध्येही मनसेच्या सहभागावरून दोन मतप्रवाह समोर येत आहेत। महाआघाडीतील मनसे प्रवेशावरून भिजत घोंगडं। अजितदादा म्हणतात मनसे महाआघाडीत हवी, पण शरद पवारांचा अजूनही रेड सिग्नल। लोकसभा निवडणुकीसाठी महाआघाडीत मनसेला घ्यायचं की नाही यावरनं काँग्रेस राष्ट्रवादीत एकमत होत नाहीये। त्यातच खुद्द राष्ट्रवादी काँग्रेसमध्येच यावरनं दोन मतप्रवाह दिसून येत आहेत। मतविभाजन टाळण्यासाठी मनसेची आवश्यकता असल्याचं माजी उपमुख्यमंत्री अजित पवारांसह माजी केंद्रीय मंत्री प्रफुल्ल पटेलांनाही वाटतं। मी काल राज ठाकरे साहेबांच्या बरोबर जी बैठक घेतलेली होती त्याबद्दलचा सुतोवाच आमच्या सगळ्या सहकाऱ्यांना त्या ठिकाणी सांगितला। आता काँग्रेसच्या बरोबर त्याबद्दलची चर्चा करायचं ठरवलेलं आहे। आमच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचं साधारण मत की राज ठाकरेंच्या बरोबर पुढे देखील चर्चा करून काही मार्ग निघत असेल तर त्या ठिकाणी काढण्याच्या करता सकारात्मक भूमिका सगळ्यांनी घेतलेली आहे। मात्र मनसेला महागठबंधनमध्ये स्थान नसल्याची भूमिका शरद पवारांनी मांडली आहे। राज ठाकरे यांच्याशी निवडणुकीच्या समझोत्याच्या दृष्टीने आम्ही लोकांनी चर्चा केलेली नाही। काही सार्वजनिक प्रश्नावर आम्ही चर्चा करतो अनेकदा, म्हणजे असंच काही नाही, पण इलेक्शनमध्ये किंवा एकत्रित काम करणं या प्रस्तावाच्या बाबतीत त्यांच्याशी आम्ही कुणी बोललेलं नाही। काँग्रेस राष्ट्रवादीच्या महाआघाडीत मनसे सहभागी होणार असल्याची जोरदार चर्चा आहे। त्यातच अजित पवार आणि राज ठाकरे यांच्या भेटीनं या चर्चेला बळ मिळालंय। पण आता राष्ट्रवादीमध्येच मनसेच्या महाआघाडीतील संभाव्य प्रवेशावरनं दोन गट पडलेले पाहायला मिळतायत। त्यामुळे हा सस्पेन्स आणखी वाढलाय। रामनाथ दवणे, साम टीव्ही, मुंबई।